नमस्कार, अक्षदाच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या। एक अर्धा तास मी या भिजवून घेतलेल्या आहेत। या मिरच्या आता छान सॉफ्ट अशा भिजल्या गेल्यात। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये एक मोठा कांदा असा मोठा मोठा कट करून यामध्ये घालायचा आहे। त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकताय टोमॅटो छान असा सॉफ्ट झालाय। आता यामध्ये ज्या आपण भिजवून घेतलेल्या लाल सुक्या मिरच्या आहेत त्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत। 1 चमचा मोठं मीठ घालायचं आहे। बारीक मीठ घातलं तरी देखील चालेल आणि हे अजून एक 2 ते 3 मिनिटे हाय फ्लेमवरती यामध्ये परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर हे सगळं छान असं सॉफ्ट झाल्यानंतर आता मी याचा गॅस बंद करते आणि हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एकदम स्मूथ असं हे वाटून घ्यायचं आहे। हे इथे मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे। 4 ते 5 लसणाच्या कुड्या सालीसहित थोड्याशा ठेचून यामध्ये घालायच्या आहेत। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि यामध्ये आता जी आपण बनवून घेतलेली पेस्ट आहे, जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे। ही चटणी थोडीशी सैलसर बनवण्यासाठी मी यामध्ये अर्धा कप पाणी घालतेय आणि हे सगळं मिक्स करून घेते। तुम्हाला पाणी नसेल घालायचं, नाही घातलं तरी देखील चालेल। हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अजून एक 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, याला थोडंसं तेल सुटेपर्यंत। ही चटणी तुम्ही डोशासोबत खाऊ शकता किंवा इडलीसोबत खाऊ शकता। चवीला अप्रतिम अशी होते। एकदा तरी तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा। भातासोबत देखील चवीला खूप मस्त अशी लागते। ही आता चटणी तयार आहे। वरती तुम्ही बघू शकता याला थोडंसं तेल सुटलंय। आता मी याचा गॅस बंद करतेय। इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे। यामध्ये आपल्याला मोठे 2 चमचे तेल घालायचं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा उडीद डाळ घातली आहे आणि अर्धा कप शेंगदाणे घातलेत। हे सगळं आपल्याला पहिल्यांदा थोडंसं परतून घ्यायचं आहे। याला भाजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे हे सुरुवातीला मी घातलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक मोठा मोठा असा कट केलेला कांदा घालायचा आहे। हा कांदा देखील यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे कट केलेलं। हे सगळं आता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते आहे। आता हे सगळं आपल्याला 3 ते 4 मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे। याचा हलकासा कलर बदलल्यानंतर यामध्ये मी 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घालते आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतंय त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता। 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे यामध्ये। हे थोडंसं आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे पूर्ण आपल्याला लो हीटवरती मिक्स करायचं आहे, नाहीतर हे करपू शकतं। आता यामध्ये थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। ही देखील यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। लगेचच आता यामध्ये आपल्याला एक मोठा बाउल स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि हा देखील यामध्ये थोडासा क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये हा कढीपत्ता व्यवस्थित असा भाजला जातो। आता मी याचा गॅस बंद करतेय आणि हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। हे सगळं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यावरती एका लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। छान एकदम बारीक असं बनवून घ्यायचं आहे। हे मी इथे वाटून घेतलं आहे। एकदम मस्त अशी ही आपली कढीपत्त्याची चटणी तयार आहे। ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस खाऊ शकता। एका खलबत्त्यामध्ये 3 चमचे लाल तिखट घालायचं आहे। कमी तिखट किंवा जास्त तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। 3 चमचे लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मोठं मीठ घालायचं आहे। बारीक मीठ घातलं तरी देखील चालेल आणि हे छान असं एकजीव होण्यासाठी थोडंसं ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे त्या लाल तिखटाला थोडंसं पाणी सुटेल आणि ते थोडंसं ओलसर होईल।
हे सगळं ठेचून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 30 ते 35 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि हा लसूण देखील या लाल तिखटामध्ये एकदम छान बारीक असा ठेचून घ्यायचा आहे। हे तुम्ही मिक्सरला देखील करून घेऊ शकता, पण हे ठेचून घेतल्यामुळे याची चव दुप्पट होते। हे आता इथे तुम्ही बघू शकताय लसूण एकदम छान असा बारीक झालाय। ते लाल तिखट आणि लसूण छान असं एकजीव झाले। हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेतेय। याच्यावरती आता आपल्याला तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल गरम करून घेतले। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि 4 ते 5 लसणाच्या कुड्या साली सहित मी ठेचून यामध्ये घातल्यात। लसूण थोडासा हलकासा ब्राऊन आपल्याला यामध्ये करून घ्यायचा आहे। लसूण सालीसहित ठेचून घेतल्यामुळे याची चव आणि फ्लेवर अप्रतिम असा येतो। लसूण थोडासा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हा तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशी ही मस्त झटपट आणि कमीत कमी साहित्यातली भन्नाट चवीची लसणाची चटणी तयार आहे। ही तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता। कोणत्याही भाजीची गरज पडणार नाही। इथे मी 3 कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत। याचे पहिल्यांदा आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण किसून घ्यायचं आहे। बियासहित हे आपल्याला किसून घ्यायचं आहे। छोट्या किंवा मोठ्या किसणीवरती तुम्ही हे किसून घेऊ शकता। ही 3 कारली मी इथे किसून घेतली आहेत। यामध्ये आता एक मोठा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स केलेलं हे अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये चणा डाळ घालायची, म्हणजेच हरभरा डाळ। इथे मी 3 चमचे, या चमच्याच्या मेजरमेंटनी 3 चमचे चणा डाळ घेतली आहे। ही आपल्याला हलकीशी लो हीटवरती परतून घ्यायची आहे। आता यामध्ये 3 चमचे उडीद डाळ घालते मी। ही देखील आपल्याला लो हीटवरती परतून घ्यायची आहे। आता यामध्ये मी 2 मोठे चमचे धणे घालते। धणे पण आपल्याला यामध्ये हलकेसे परतून घ्यायचे आहेत। हे सगळं लो हीटवरती छान असं परतून घ्यायचं। याला मस्त असा कलर आला की मग यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या सालीसहितच घालायच्या आहेत। 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत। तिखट तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी करू शकता। 1 चमचा चिंच घालून एक 2 ते 3 मिनिटे लो हीटवरती हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी 1 चमचा जिरे घालायचे आणि हे देखील हलकेसे परतून घेऊन याचा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। जिरे जास्त वेळ परतायचे नाही आहेत। आता हे सगळं मी बाजूला काढून घेते आणि हे आता पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर या कारल्याला देखील थोडंसं पाणी सुटलेलं असेल तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी त्यातलं पूर्ण पिळून काढून टाकायचं आहे। आपण यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं, त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटलं आहे। तर हे अशा पद्धतीने हे सगळं कारलं हे असं त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं। हे मी इथे काढून घेतलं आहे। त्याच सेम पॅनमध्ये 1 चमचा मी परत तेल घालते आणि हे जे कारलं आहे जे आपण पिळून काढलेलं आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलंय हे यामध्ये घालायचं आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला छान असं ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। काही वेळाने थोडासा त्याचा कलर चेंज होईल। एक 15 ते 20 मिनिटे लागतात हे फ्राय व्हायला। तर हे आता मस्त असं फ्राय झालंय, एकदम क्रिस्पी झालंय। याचा कलर देखील चेंज झालाय। हे छान क्रिस्पी झालं की हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे पण पूर्ण आता थंड करून घ्यायचं आहे। आणि जो आपण मसाला बनवून घेतलाय हा देखील आता पूर्ण थंड झालाय। हा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते। यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून हे एकदम जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने मी इथे एकदम जाडसर असं वाटून घेतलंय। आता यामध्ये जे आपण फ्राय केलेलं कारलं आहे ते देखील थंड झालंय। हे सगळं आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या मसाल्याबरोबरच हे देखील आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचं आहे। अशी ही आपली कारल्याची चटणी किंवा कारल्याची पोळी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। तर ही कारल्याची चटणी खाताना याच्यावरती थोडंसं कच्चं तेल घालायचं। तशीच चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागते। तुम्ही देखील ही नक्कीच बनवून बघा।
ही चटणी एक आठवडा व्यवस्थित अशी टिकते. प्रवासात पण तुम्ही ही नेऊ शकता. जर जास्ती दिवस ठेवायची असेल तर फ्रीजमध्ये देखील. इथे मी 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून याचे देठ काढून घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीने आपल्याला सुरीने ते मधून थोडीशी कट करून घ्यायचे, स्लिट करून घ्यायचे आणि त्यामध्ये मीठ भरायचे. अशाच सगळ्या मिरच्यांमध्ये मी इथे मीठ भरून घेतलेलं आहे. इथे मी इडलीची प्लेट घेतली आहे. यामध्ये आपल्याला मीठ भरून घेतलेल्या मिरच्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि या इडलीच्या भांड्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे. भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि मग यामध्ये ही प्लेट ठेवली आहे. 15 ते 20 मिनिटे या मिरच्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया. एका पॅनमध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत, 1 चमचा धणे, 2 चमचे तीळ घालायचे आहेत, 10 ते 12 काळी मिरे घालायचे आहेत आणि लो फ्लेमवरती हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही किंवा हाय फ्लेमवरती भाजायचं नाही. थोडंसं गरम झालं की याचा गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे. या पद्धतीने आता एका बाउलमध्ये मी अर्धा कप दही घेतलंय. यामध्ये आत्ता बनवलेला मसाला पूर्ण सगळा घालायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, एकसारखं असं झालं पाहिजे. 15 ते 20 मिनिटे झाली आहेत. या मिरच्या देखील आता छान अशा स्टीम झाल्यात. मिरच्या सॉफ्ट झाल्या पाहिजेत. मिरची छान अशी सॉफ्ट झाल्यानंतर मग ही प्लेट आपल्याला यामधून बाजूला काढून घ्यायची आहे. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. पाव चमचा हिंग घालायचं आहे. ठेचून घेतलेला 4 ते 5 लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. लसणाचा थोडासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये ज्या आपण वाफवून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या मिरच्या घालायच्या आणि हाय मीडियम फ्लेमवरती या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. याला थोडेसे डाग पडेपर्यंत. मिरच्यांना थोडेसे डाग पडल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद मी घालते यामध्ये. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे यामध्ये. नसेल तुमच्याकडे तर थोडासा चाट मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळं थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये जे मसाला घालून ठेवलेलं दही आहे ते दही घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 5 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे. याला तेल सुटल्यानंतर याचा गॅस बंद करायचा आहे. मस्त चटपटीत चमचमीत झणझणीत अशी ही मिरची तोंडी लावण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. भाकरीसोबत खूप मस्त अशी लागते. एका पॅनमध्ये 2 चमचे धणे घालायचे आहेत, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घालून हे आपल्याला लो हीटवरती 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. याचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि अगदी चिमटभर मेथीदाणे घालायचे आहेत. फक्त अर्धा मिनिटे हे सगळं परतून घेतल्यानंतर आता याचा गॅस बंद करायचा आणि हे सगळं थंड करून घ्यायचं आहे. त्याच सेम पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेलामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या घालायच्या आणि लो हीटवरती 1 मिनिट यामध्ये परतून घ्यायचे आहेत. लसूण यामध्ये थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. इथे मी 5 मोठे कांदे अशा पद्धतीने उभे कट करून घेतलेत. कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती. इथे कांदा मी परतून घेतलाय. थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये 2 चमचे चिंच घालायची आहे आणि चिंच घालून अजून एक 3 ते 4 मिनिटे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. अजून थोडासा कांदा भाजून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय कांद्याचा देखील थोडासा कलर चेंज झालाय. आता हे मी बाजूला ठेवून पूर्ण थंड करून घेणार आहे. सुरुवातीला आपण जे मसाले परतून घेतले ते थंड करून या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत. आता याची आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे. हे मी इथे याची पूड बनवून घेतलेली आहे. ही आता मी बाजूला काढून ठेवते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण परतून थंड केलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि पाणी न घालता हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. हे मी इथे वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. एकदम जास्त स्मूथ अशी याची पेस्ट नाही बनवलेली मी. कांदा परतून घेतलेल्या पॅनमध्येच 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा लाल तिखट घेऊन हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला लो हीटवरती ठेवायचा आहे आणि यामध्ये जे आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि लो हीटवरतीच हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर ते लाल तिखट वगैरे करपून जाऊ शकतं.
हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत मीडियम हीटवरती हे परतून घ्यायचं आहे। याला आता मस्त असं तेल सुटलंय। यामध्ये आपल्याला जो आपण फ्रेश मसाला बनवलाय तो यामध्ये घालायचा आहे, 1 ते 2 चमचे। या फ्रेश मसाल्यामुळे या चटणीची चव अप्रतिम अशी येते। तर याला तेल सुटेपर्यंत हा मसाला घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे। याला तेल सुटलं की यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि मीडियम हीटवरती हे आपल्याला अजून 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे, याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत। ही कांद्याची चटणी तुम्ही घरीच असलेल्या साहित्यात बनवू शकता, बाहेरून काहीही आणण्याची गरज नाहीये। तर याला आता दाटसरपणा आलाय, ही कांद्याची चटणी तयार आहे। मस्त आणि चवीला अप्रतिम अशी होते। ही तुम्ही थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस ठेवून खाऊ शकता। एका खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। याची एकदम पूड वगैरे बनवायची नाहीये, हलकेसे क्रश करून घ्यायचे आहेत यामध्ये, हे अशा पद्धतीने। आता हे मी बाजूला काढून घेतेय आणि त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला 25 ते 30 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। हा लसूण देखील यामध्ये आपल्याला ठेचून घ्यायचा आहे, थोडासा जाडसर असाच आपल्याला हा ठेचून घ्यायचा आहे, हा अशा पद्धतीने। एका बाउलमध्ये 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एका पॅनमध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये ठेचून घेतलेले जिरे घालायचे आहेत। जिरे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये जो आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आहे। लसणाचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत मीडियम हीटवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। याचा थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी इथे घेतलंय आणि हे देखील यामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट जे पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते घालायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला 7 ते 8 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून हे व्यवस्थित आपल्याला 7 ते 8 मिनिटे लो हीटवरती शिजवून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर हे तुम्ही बघू शकताय, मस्त अशी झणझणीत चमचमीत तोंडाला चव आणणारी लसणाची चटणी तयार आहे। आज आपण 7 प्रकारच्या चटणीच्या रेसिपी बघितल्या। यातली कुठली चटणी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि यातली तुम्हाला एकही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।